Hello friends, welcome to our video once again. This is our school, SSM Vidyalaya and Junior College, Babulgaon. You are welcome to our online study of class 8 subject English. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 8वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातला आपला अभ्यास सुरू आहे. युनिट 1 मधील 4th लेसन दॅट इज 1.4 मिस स्लिपरी या स्टोरीचा भाग आपण बघितला. पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड याचे 2 व्हिडिओ मागील तासाला आपण बघितले आणि या लेसनचा अभ्यास केलेला आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण मिस स्लिपरी ह्या लेसनचा इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. दॅट इज गिव्हन ऑन पेज नंबर 21, 22 and 23. So let's start with first question. First question is given on page number 21. प्रश्न वाचूया. The two different words are joined to form a new word with a new meaning. दोन वेगवेगळे शब्द एकत्र करून एक नवीन शब्द तयार होतो, त्याला नव्याने अर्थ प्राप्त होतो. Such words are called compound words. अशा शब्दाला compound words म्हणतात. Sometimes there is a hyphen between compound words. अशा compound wordच्या मध्ये हायपन हे पंक्च्युएशन मार्क, एक छोटीशी रेष त्या ठिकाणी दिलेली असते. उदाहरणार्थ होम वर्क. होमवर्क हा शब्द आहे. होम आणि वर्क ह्या दोन शब्दांपासून तयार झाला आणि अर्थ प्राप्त झाला गृहपाठ, होमवर्क. काइंड हार्टेड. नाउ क्वेश्चन इज दॅट पिक आउट सम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द लेसन. आता प्रश्न आहे की असे कंपाऊंड वर्ड्स आपल्या लेसन मधून शोधायचे. चला शोधूया आणि लिहूया. नोटबुक्स, नोट आणि बुक, नोटबुक्स. सम आणि बडी, समबडी. वेल प्रिपेर्ड, नेव्हर एंडिंग, री एंटरिंग. इयर आणि टिप्स, इयर टिप्स. रेड आणि हॉट, रेड हॉट. हाय आणि पिच, हाय पिच. असे काही शब्द या ठिकाणी आपण लेसन मधून शोधलेले आहे. तुम्ही या व्यतिरिक्त अजून शब्द शोधू शकता. लेसन मधून नव्हे, पुस्तकातूनही तुम्ही अशा पद्धतीने कंपाऊंड वर्ड शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमची व्होकॅब्युलरी वाढेल आणि इंग्रजीशी आपली मैत्री सुद्धा वाढेल. इतका सोपासा हा पहिला प्रश्न. आता वळूया सेकंड क्वेश्चन कडे. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन बघा, त्यातला ए भाग. ऍड द प्रॉपर प्रेफिक्स टू मेक द फॉलोइंग वर्ड्स ऑपोजिट इन मिनिंग. आपल्याला खाली दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तयार करायचे. त्याच्यासाठी प्रेफिक्स म्हणजे त्याच्या सुरुवातीला आपल्याला काही प्रत्यय जोडायचा. सुरुवातीला योग्य तो प्रत्यय जोडून दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला तयार करायचे. मग बघा, आपल्या प्रत्यय जोडून आपण ते शब्द कसे तयार करता येतील. ओबे, डिसओबे. DIS हा प्रत्यय त्या ठिकाणी जोडला, प्रेफिक्स जोडला आणि ओबेच्या विरुद्ध डिसओबे तयार झाला. सिम्पॅथेटिक, UN प्रेफिक्स जोडला, अनसिम्पॅथेटिक हा विरुद्धार्थी शब्द तयार झाला. ऑनर, त्याच्या विरुद्धार्थी डिसऑनर. TIS हा प्रेफिक्स जोडून डिसऑनर आपण ऑपोजिट वर्ड तयार केला. अफ्रेड, UN जोडला, प्रेफिक्स अनअफ्रेड. कंटेंटला DIS, डिस कंटेंट. अशा पद्धतीने 2 चा ए भाग ऑपोजिट वर्ड्स. आता 2 चा जो बी क्वेश्चन आहे, ऍड सफिक्स. सफिक्स म्हणजे आता मागच्या बाजूला, त्या शब्दांच्या मागच्या बाजूला प्रत्यय जोडायचा आहे आणि काय तयार करायचं आहे. टू कन्वर्ट द फॉलोइंग वर्ड्स टू ऍडजेक्टिव्ह फॉर्म्स. ऍडजेक्टिव्ह फॉर्म्स म्हणजे विशेषण. आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब्स आपल्याला माहित आहे, बरोबर. तर मग आता आपण हे जे दिलेले शब्द आहेत त्यांना काय काय सफिक्स जोडून ऍडजेक्टिव्ह फॉर्म कसे तयार करतात ते बघूया. लॉफला ING या ठिकाणी सफिक्स जोडला, लॉफिंग हे त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह तयार झालं. थॉटला FUL जोडला, थॉटफुल ऍडजेक्टिव्ह तयार झालं. फॉरगेटला एबल हे सफिक्स जोडलं, परंतु शेवटचा टी डबल झाला म्हणून फॉरगेटेबल. केअरला LESS म्हणून केअरलेस. काउंटला काउंटलेस किंवा काउंटेबल, LESS किंवा ABL सफिक्स जोडून आपण ऍडजेक्टिव्ह तयार करू शकतो. फिअर, फिअरलेस. मूव्हेबल. टियर, टियरफुल. पनिशला ED सफिक्स जोडला, पनिश्ड. आणि जॉयला परत FUL जोडला, जॉयफुल. अशा प्रकारे सफिक्स जोडून आपण हे शब्द तयार केले. सेकंड क्वेश्चन सुद्धा खूप सोपा होता, फर्स्ट सारखाच. नाउ इट्स टाइम टू फॉरवर्ड थर्ड क्वेश्चन. तिसऱ्या प्रश्नाकडे आपण त्या ठिकाणी वळूया. तिसऱ्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे. फाइंड वर्ड्स ऑर एक्सप्रेशन फ्रॉम द स्टोरी विच आर सिमिलर इन द मिनिंग टू. खालील दिलेले जे अर्थ आहे त्याच्याशी सिमिलर असणारे शब्द आपल्याला स्टोरीतून शोधायचे.
शक्यतो तुम्ही जर बघितलं मार्जिन जी स्पेस आहे पुस्तकातली स्टोरीच्या बाजूला असणारा एक पट्टा आहे मार्जिन पट्टा, त्यात शब्द दिलेले बघा डार्क अक्षरात काही शब्द दिलेले असतात आणि त्याचा अर्थ दिलेला असतो. म्हणजे आपल्याला जे नवीन इंट्रोड्यूस होणारे शब्द असतात पाठात ते त्या ठिकाणी डार्क अक्षरात त्याचा अर्थ दिलेला असतो. ते जर बघितले तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने इथं सापडेल. चला आपणही बघूया, शोधूया. व्हेरी एक्सपेन्सिव्ह, एक्स्ट्रा व्हॅगन त्याचा अर्थ तो शब्द आपण शोधलेला आहे. लॉंगिंग फॉर ला इयर्निंग, कुड नॉट रिमेंबर ॲट ऑल म्हणजे वेन ब्लॅक पूर्ण विसरून जाणे, निरंक होणे त्याला कुड नॉट रिमेंबरला शब्द आहे लेसन मध्ये वेन ब्लॅक. कॉन्स्टंटला आहे परपिच्युअल. गॅदर ऑल वन्स करेज म्हणजे मस्टर द करेज धैर्य एकवटणे, धैर्याने तोंड देणे. फिल्ड अँड इन्क्रीज इन साईज, इन्फ्लेट हा शब्द आलेला आहे. पेनिंग बॅडली ब्रुश, फोर्स टू पे अ बिग अमाऊंट ऑफ मनी म्हणजे पे थ्रू वन्स नोज. ह्या अर्थाचे शब्द आपण या तिसऱ्या क्वेश्चन मध्ये सुद्धा व्होकॅब्युलरीवरच आधारित हे प्रश्न म्हणजे शब्द शोधले आपण. हाही प्रश्न सोपा होता. नाउ फोर्थ क्वेश्चन इज देअर. चौथा प्रश्न काय आहे? आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. शॉर्ट आणि तुमच्या शब्दात उत्तर द्यायचे. वेगवेगळे प्रश्न आहेत, 6 प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे. बघू पहिला प्रश्न काय आहे. द हिस्ट्री टीचर हॅड आस्क्ड देम टू मेमोराइज इट. हिस्ट्री टीचरांनी त्यांना विचारलं आणि अभ्यास करायला लावला. कंसात दिलेले व्हॉट, कशाचा अभ्यास करायला लावला. उत्तर बघा पहिल्या प्रश्नाचं. व्हॉट म्हणजे काय, कशाचा अभ्यास करा. द कॉजेस अँड द इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत, पानिपतच्या युद्धाचे परिणाम आणि त्या युद्धाचे कारण आणि परिणाम पानिपत युद्धाचे. द हिस्ट्री टीचर हॅड आस्क्ड देम टू मेमोराइज इट. कशाचा अभ्यास करायला लावला, व्हॉट म्हटलंय तर आपल्याला शॉर्टकट मध्ये उत्तर द्यायचे. द कॉजेस अँड द इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत. सेकंड क्वेश्चन. सायलीज न्यू फ्रॉक टोर, कंसात आहे हाऊ. सायलीचा नवीन फ्रॉक फाटला. हाऊ कसा फाटला बघूया. हाऊ इट्स टोर. शी फेल फ्रॉम द स्कूल स्टेअर्स बिकॉज समबडी गेव अ फ्रँटिक स्क्रीम फ्रॉम द टॉप. ती शाळेच्या पायऱ्यांवरून घसरून पडली कारण कोणीतरी मोठ्याने ओरडलं आणि त्याने ती घाबरली आणि ती घसरून पडली म्हणून तिचा फ्रॉक फाटला. हा हाऊचा या ठिकाणी उत्तर आहे. थर्ड. सायली हग्ड हिम टाईट, कंसात हू. कोणाला तिने घट्ट घाबरल्यानंतर मिठी मारली. तर नेक्स्ट वर्ड इज देअर हर यंगर ब्रदर, हे त्याचा आन्सर आहे. फोर्थ क्वेश्चन. सायली वॉज कॉल्ड स्लिपरी. स्लिपरी का म्हणतो, व्हाय. व्हाय प्रश्न आहे, का म्हटलंय. व्हायचा प्रश्नाचं उत्तर आपण बिकॉज मध्ये येतो. बिकॉज सी मॅनेज टू स्लीप इव्हन ऑन ड्राय लँड. कोरड्या आणि सपाट अशा जमिनीवर सुद्धा ती घसरते पडते आणि म्हणून तिचे मित्र मैत्रिणी वर्गातील विद्यार्थीला स्लिपरी असं म्हणतात. फिफ्थ क्वेश्चन. टीचर टोल्ड सायली टू मीट हर इन द टीचर्स रूम. टीचर रूम मध्ये भेटायला लावलं पण प्रश्न काय, वेन केव्हा. आफ्टर द क्लास. आणि लास्ट क्वेश्चन. टीचर आस्क्ड सायली टू कॅरी द नोटबुक्स. नोटबुक घेऊन यायला लावलं. व्हेअर कुठे घेऊन यायला लावलं त्याचं उत्तर बघा टू द टीचर्स रूम. टीचरच्या रूम मध्ये घेऊन यायला लावलं. अशा पद्धतीने हे उत्तर आहे. तुम्हाला हे उत्तर लिहायचे असल्यानंतर हा व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर तुम्ही लिहून घेऊ शकता. हे सर्व प्रश्न जर बघितले आपण व्हॉट, हाऊ, हू, वाय, वेन आणि वेअर, यांनी WH क्वेश्चन आहे. बरोबर आहे. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आपण ऑलरेडी शिकलो. इंट्रागेटिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार म्हणजे क्वेश्चनचे 2 प्रकार पडतात. येस नो टाईप क्वेश्चन अँड WH क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चनचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देतो आणि WH क्वेश्चनचं उत्तर मात्र आपल्याला अशा पद्धतीने शब्दांमध्ये लिहावं लागतं. तो एक सेपरेट भाग आहे, तो आपण एखाद्या व्हिडिओमध्ये आपल्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे व्हिडिओ आपण तो नंतर बघूया. आता सध्या हे सर्व WH क्वेश्चन त्याचे उत्तर आपण लिहिलेले. चला आता नेक्स्ट टाइम टू फॉरवर्ड टू फिफ्थ क्वेश्चन. 5व्या क्वेश्चनला आपल्याला वळायचंय. 5व्या क्वेश्चनला आपण असा ड्रामा नाट्य बघतो ना तसं इफेक्ट दिलाय कारण 5वा प्रश्न तसा आहे. बघा काय आहे 5वा प्रश्न. डिवाइड द क्लास इन 2 ग्रुप्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर अँड कन्व्हर्ट द स्टोरी इनटू अ स्किट. आता ही जी स्टोरी आहे ही स्टोरी तुम्हाला स्किट मध्ये म्हणजे ड्रामाचे जे छोटे छोटे पार्ट्स असतात डायलॉग्स पद्धतीने जसं ड्रामा नाटक तयार केलं जातं आणि ते नाटक लिहिताना जे छोटे छोटे
भाग लिहिले जातात, छोटी प्रहसनं लिहिली जातात, छोटे त्याचे पार्ट्स तयार केले जातात. त्याला स्किट असं म्हणतात. त्या स्किटमध्ये तुम्हाला ह्या स्टोरीचं रूपांतर करायचं म्हणजे ड्रामात रूपांतर करायचं आहे. इच ग्रुप कॅन टेक अप वन पार्ट ऑफ द स्टोरी अँड लेटर कंबाईन बोथ द पार्ट्स. 2 पार्ट आहे आपल्या स्टोरीचे. एका ग्रुपनी एक पार्ट घ्यायचा, दुसऱ्या ग्रुपनी दुसरा पार्ट घ्यायचा आणि नंतर त्याचे स्किट लिहून झाल्यानंतर एकत्र करायचं. मेन्शन द फॉलोइंग इन युअर कंपिलेशन. आणि तुमचं हे जे संकलन झालंय त्याच्यात खाली दिलेले मुद्दे तुम्हाला मेन्शन करायचे. प्रेझेंट द स्किट इन युअर क्लास. आणि हे जे स्किट हा ड्रामा तयार झाल्यानंतर तो वर्गासमोर तुम्ही सादर करायचा आहे. काही विद्यार्थी तुम्ही एकत्र येऊन हा ड्रामा सादर करू शकता. म्हणजे एक प्रकारचं नाट्यकरण या स्टोरीचं तुम्हाला करायचं आहे. ड्रॅमॅटायझेशन ऑफ द स्टोरी. ठीक आहे. ते आता इथं आपल्याला एखाद्या व्हिडिओत आपण बघू, पण तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला एखादा पार्ट जर आवडला तर त्या पार्टचं तुम्ही घरीच रिहर्सल करून नाट्य रूपांतर करू शकता. अ न्यू टायटल, कोणकोणत्या गोष्टी त्या कॉम्पिलेशन मध्ये आल्या पाहिजे. अ न्यू टायटल, सीन आले पाहिजे, कॅरेक्टर्स कोणकोणते, डायलॉग्स वेगळे, एंट्री आणि एक्झिट, नाटकाची एंट्री आणि एक्झिट असते हे आपल्याला माहिती. अशा पद्धतीने नाट्य रूपांतर या ठिकाणी तुम्हाला या स्टोरीचं करायचं आहे. तर हा होता 5वा प्रश्न, नाट्य रूपांतर रायटिंग. नाउ लास्ट क्वेश्चन इज देअर. क्वेश्चन नंबर 6. राईट व्हॉट एक्सप्रेशन डज अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन. खालील परिस्थितीमध्ये आपल्या तोंडातून किंवा व्यक्ती कोणते एक्सप्रेशन साधारणपणे बोलतं किंवा त्याच्या तोंडातून बाहेर पडतात. पहिला सिच्युएशन आहे, व्हेन अ पर्सन गेट्स अ सडन फ्राईट. खूप घाबरल्यावर काय करतो? ओ गॉड, ओ डिअर, ओ नो, असे एक्सप्रेशन साधारणपणे बाहेर पडतात. आपल्याला मराठीत माहिती आहे, आपण जर खूप भयानक गोष्ट बघितली, अरे बापरे, ठेस लागली, आई ग, अशा पद्धतीने आपण जे एक्सप्रेशन बाहेर पडतात एक्सप्रेशन आपल्या तोंडातून, तेच एक्सप्रेशन या ठिकाणी इंग्लिश मधून आहे. व्हेन अ पर्सन इज व्हेरी नर्वस, खूप नाराज झाला, आय फिअर दॅट व्हॉट विल हॅपन नाऊ. तिसरं आहे, व्हेन अ पर्सन इज टेन्स. जर तो खूप टेन्स मध्ये असला, म्हणजे तो खूप नाराज असला, नर्वस झालाय टेन्स मध्ये, म्हणजे तो खूप भयंकर एखाद्या गोष्टीने डिप्रेस असला तर काय म्हणायचो? आय एम ट्रेस, आय एम वरीड अबाउट, काळजी वाटते. व्हेन अ पर्सन इज व्हेरी हॅप्पी, आनंदी असेल तर ओ आय एम सो हॅप्पी, आय एम सो ग्लॅड, अशा पद्धतीने आपले उद्गार बाहेर पडतात. व्हेन अ पर्सन इज व्हेरी कॉन्फिडंट, आय एम शुअर दॅट, इट्स सो इझी, आय कॅन डू धिस. अशा पद्धतीने नवे आय कॅन डू हे वाक्य तर नेहमी आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. कोणतीही गोष्ट असू द्या, काही असू द्या, जर हे वाक्य तुम्ही आय कॅन डू, मी हे करू शकतो आणि मी हे करणार, आय कॅन डू अँड आय मस्ट डू, जर असेल तर नक्कीच यश आपल्याला मिळेल. अभ्यासाच्या बाबतीत तर नेहमीच तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आय कॅन डू, मॅथ असो, इंग्लिश असो, सायन्स असो, विषय अवघड नसतो. आय कॅन डू, मी हे करू शकतो, हे मनाशी खुणगाठ बांधली तर नक्कीच यश मिळेल. 6व्या प्रश्नाकडे, सिच्युएशनकडे वळूया. व्हेन अ पर्सन इज व्हेरी अँग्री, रागवला असेल तर व्हॉट द हेल, आय कांट बिअर धिस, सो अनॉइंग, काय चिड निर्माण झाली, आय कांट बिअर धिस, आय डोंट टॉलरेट धिस, अशा प्रकारे आपण एक्सप्रेशन देतो. आणि शेवट, व्हेन अ पर्सन इज व्हेरी सॅड, आय एम रिअली अपसेट, आय कांट डू एनिथिंग, अशा पद्धतीने एक्सप्रेशन त्या ठिकाणी येतात. तर अशा पद्धतीने हे 6 क्वेश्चन इंग्लिश वर्कशॉप 1.4 मिस स्लीपरी आपण या ठिकाणी बघितले. तुम्हाला हे उत्तर जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं आपल्याला बघावे, तेव्हा हा व्हिडिओ पॉज करायचा आणि हे उत्तर तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने आपल्या व्हिडिओ बघत राहा, काळजीपूर्वक ऐका, सी, लिसन अँड लर्न, आणि अभ्यास करत राहा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.